नमस्कार, मी तृप्ती पालकर. डॉक्टर तुमच्या घरीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात डॉक्टर आकाश शिंगाडा आणि डॉक्टर केयूर दवे. सर, दोघांचं सुद्धा कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. नमस्कार. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी तुमच्या सगळ्यांची ओळख करून देते डॉक्टरांबरोबर. डॉक्टर आकाश यांना 10 वर्षांचा तर डॉक्टर केयूर दवे यांना 11 वर्षांचा नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियनचा अनुभव आहे. दोघे सुद्धा उत्तर मुंबईमधील किडनी असोसिएट ग्रुपच्या नेफ्रोलॉजिस्टचे संस्थापक संचालक आहेत. त्यांच्यासोबत उत्तर मुंबईमध्ये पहिलं यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण युनिट सुद्धा त्यांनी सुरू केलंय, जे मूत्रपिंडाचा रोग आणि नियमित आणि उच्च जोखीम मूत्रपिंड प्रत्यारोपण रोखण्याच्या कामाकरता उपयुक्त आहे. किडनीचे आजार हे जागतिक स्तरावरील आव्हान आहे. एका माहितीनुसार किडनी फेल्युअरमुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात 38% वाढ झाली आहे. त्यामुळेच रुग्णांमध्ये लक्षणे दिसू लागल्यानंतर लगेचच वैद्यकीय उपचार होणं सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे किडनीचे आजार, त्यांचा प्रतिबंध किंवा त्यावरील उपचार यावरती आपण दोन्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणार आहोत. चला चर्चेला सुरुवात करूयात. सर, जसं की आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव आणि अवयव आपल्यासाठी महत्त्वाचा असतो, मात्र किडनीचं शरीरामध्ये किती महत्त्व आहे हे लोकांना खरं तर माहिती नसतं. बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं. तर मला सुरुवातीला चर्चेमध्ये सांगा की किडनीचं महत्त्व आपल्या शरीरात काय आहे? अतिशय इम्पॉर्टंट आहे. खूप छान प्रश्न आहे. थँक्यू अँड थँक्यू फॉर इन्व्हायटिंग अस. हा आपण म्हटलं गेलं तर शरीराचं थर्मोस्टॅट म्हणजे शरीरची आतमधली जो वातावरण आहे ते स्टेबल ठेवण्याचं काम आहे किडनीचं. तर लोकांना असं माहिती असते की किडनीचं काम आहे कचरा काढणं, तर ते एक काम आहे. पण त्याचं दुसरं वेगवेगळं काम जे असतात ते शरीरमधलं सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम ह्या इलेक्ट्रोलाइट्सचं बॅलन्स ठेवणं ते किडनीचं काम आहे. तुमच्या शरीरमध्ये किती पाणीचं प्रमाण असलं पाहिजे, जास्त जर पाणी घेतलं तर ते बाहेर काढण्याचं काम किडनीचं आहे. तसेच शरीरमध्ये कचरा जमा झाला, आपण नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट म्हणतात, प्रोटीन इंटेकचा पाचनमुळे जो शरीरमध्ये कचरा जमा होतो त्याचा नंतर जो कचरा उरलेला असतो तो काढण्याचं काम किडनीचं आहे. तुमच्या शरीरचा हिमोग्लोबिन रक्त बनवण्यामध्ये मदत करण्याचं काम पण किडनीचं असतो. आणि हा आपला हाडकाचा हेल्थ पण स्टेबल ठेवण्यासाठी जो विटॅमिन डीचा ॲक्टिव्ह फॉर्म बनवण्याचं काम पण किडनीचाच असतो. तर फक्त एक कचरा काढणं हा काम नाही आहे. किडनी खरं म्हटलं गेलं तर शरीराचं थर्मोस्टॅट आहे. इंटरनल एन्व्हायरमेंट स्टेबल ठेवण्याचं काम असतो किडनीचं. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते ब्लड प्रेशर रेग्युलेशनचं काम पण किडनी करतो. तर असे खूप प्रकारचे काम किडनीचे असतात, म्हणून एक इम्पॉर्टंट अवयव आहे, त्याच्यात काही डाऊट नाही आहे. किती काम आहे की आपल्याला माहिती सुद्धा नाही. आपल्याला फक्त माहिती आहे देवाने आपल्याला 2 किडनी दिलेले आहेत, ज्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे इतर अवयवांप्रमाणे. मात्र बऱ्याचदा आपण दुर्लक्ष करतो, त्यामुळे किडनीचे आजार व्हायला सुरुवात होते. तर किडनीचे आजार आपल्याला झालेले आहेत हे कसं ओळखायचं? आपल्या अंगात आहे ना, जशी घरी आपली आई आहे ना, ते कधी कंप्लेंट करत नाही पण सगळं काम करते, तशीच किडनी आहे. किडनी पण काही काम नाही म्हणजे सगळं काम करते, पण कंप्लेंट एकदम खूप जास्त झालं गडबड तेव्हाच कंप्लेंट येणार आहे. म्हणजे तोपर्यंत तो कंप्लेंट येणार पण नाही, सिम्पटम्स जास्त पण येणार नाही. म्हणजे टिपिकली तुम्ही जर किडनीचे आजार बघितले तर दॅट इज अ सिम्पटमलेस डिझीज. पण जे कॉमन सिम्पटम्स आहे, जेव्हा आपण ओळखू शकतात की हो हा किडनीचा आजार झाला आहे, तो काही वेळा रात्री आपल्याला 3 ते 4 वेळा उठावं लागलं लघवीसाठी, दॅट इज वन सिम्पटम. त्याला नॉक्च्युरिया म्हणतात. दॅट इज वन सिम्पटम किडनीचा आजार. कॉमन लक्षण आहे की सूज आली चेहऱ्यावर, पायावर सूज आली, तो दॅट इज अ कॉमन सिम्पटम. त्याबरोबर दम लागायची सुरुवात झाली, कमजोरी आली, भूक नाही लागत आहे, उलट्या झाली, वजन कमी झालं, हा सगळे कॉमन लक्षण आहे. त्याबरोबर ब्लड प्रेशर जर वाढलं तर हेडेक्स म्हणजे खूपच हेडेक्स सुरू होऊन जातात. काही डायबिटीस पेशंट्सला ज्यांची शुगर जास्त असते, एकाएकी शुगर कमी व्हायला लागली तर किडनीचा आजार झालाय असं म्हणू शकतात आपण. तो हा सगळे कॉमन लक्षण आहे. आणि असे लक्षण आले तर लगेच डॉक्टर म्हणतात की किडनीचं चेकिंग करून घ्या. तुम्ही जसं म्हणालात की आपण बऱ्याचदा किडनीचा जेव्हा त्रास सुरू होतो त्याकडे दुर्लक्ष करतं, कारण सर्दी, ताप, खोकल्यासारखा तो आजार आहे असं म्हणतो. पण तुम्ही हे खूप महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे की जेव्हा खूप जास्त व्हायला लागतं तेव्हा किडनी लक्षण दाखवायला सुरुवात करते. याचा अर्थ तुम्हाला काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे हे किडनी सांगण्याचा प्रयत्न करते. मात्र ही जरी लक्षणं प्रत्येकाच्या लक्षात आली असली तरी बऱ्याचदा असं होतं की माणूस दुर्लक्ष करतो. तर सुरुवातीला मला हे जाणून घ्यायचं आहे की किडनीचा आजार होण्याची नेमकं कारणं तरी काय आहेत हे सगळ्यात आधी लोकांना माहिती असलं पाहिजे. त्याशिवाय लोक त्यावरती
लक्ष देऊ शकणार नाहीत. तुम्ही एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट काढलं की आणि डॉक्टर केवरनी पण सांगितलं की ह्याचाच सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे सिम्पटम्स नाही असतात सुरुवातीच्या स्टेजमध्ये. म्हणजे खूप जास्त आजार प्रोग्रेस झाला तेव्हाच तुम्हाला चिन्ह दिसणार. तर द मोस्ट इम्पॉर्टंट वे टू किडनीचा आजार धरण्यासाठी लवकर स्टेजेसमध्ये लक्षात पकडण्यासाठी आपल्याला रुटीन हेल्थ चेकअप करणं अति गरजेचं असतं. आणि त्याचा नंतर तुमचा नेक्स्ट क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे की कारण काय असतात, तर कोणत्या पेशंटमध्ये आपण रुटीन हेल्थ चेकअप लवकर केलं पाहिजे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट कारण जो आपल्या देशामध्ये आता खूप प्रमाणात वाढला आहे तो आहे मधुमेह, डायबिटीस. आपण लवकरात लवकर विश्वाचं डायबिटीस कॅपिटल बनायला चाललेलो आहेत. तर इतकं जास्त ह्या आजाराचं रुग्णांमध्ये पर्सेंटेज वाढलं आहे की ह्याचा परिणाम किडनीवरती पण दिसतोय. आणि त्याचं बरोबर उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, हाय ब्लड प्रेशर हा दुसरा एक इम्पॉर्टंट कारण आहे. आणि डायबिटीज आणि हायपरटेन्शन ह्या दोन्ही मिळून कमीत कमी 50% जास्त रिस्पॉन्सिबल आहे किडनीचा आजारासाठी. तर ह्या लोकांनी ज्यांना डायबिटीज असतो, ब्लड प्रेशर असतो, ज्यांची वय थोडे जास्त असतं 60पेक्षा जास्त, तर यांना रुटीनली आपलं किडनी फंक्शन, ऑर्गन फंक्शन चेक केलं पाहिजे. डॉक्टर, कुणालाही आजार नकोसा असतो. म्हणजे प्रत्येकाला वाटतं अगदी माझं डोकंही दुखू नये, माझी दाढही दुखू नये आणि किडनीचा आजार तर नकोच असतो. मग किडनीचा आजार होऊ नये किंवा मेजर काहीतरी प्रॉब्लेम होऊ नये यासाठी आहाराकडे कशा पद्धतीने लक्ष द्यावं, काय काय काळजी घेणं आवश्यक आहे? असं आहे की हा प्रश्नाचे 2 भाग आपण सांगू शकतात. एक तसे ज्यांना किडनीचा आजारच नाही आहे, की ज्यांना काही रिस्क फॅक्टरच नाही आहे. आणि एक जसं की ज्यांना किडनीचा आजार झाला आहे आणि त्यांना कुठला आजार ते आहार घ्यायचं. नॉर्मल पेशंट्स म्हणजे नॉर्मल व्यक्तींना जर किडनी आजार नाही पाहिजे तर एक महत्त्वाची गोष्ट की पाणी भरपूर प्यायचं आहे. पाणी भरपूर पिलं तर किडनी व्यवस्थित राहते. त्यानंतर एक आमची एकदम इम्पॉर्टंट कॅम्पेन आहे 1 चम्मच कम. म्हणजे सॉल्ट कमीच कमी घ्यायचं, साखर कमीच कमी घ्यायचं. सॉल्ट कमी घेतलं तर ब्लड प्रेशर नाही होत, साखर कमी घेतली तर डायबिटीजवर आपण काम करू शकतात. रेग्युलर एक्सरसाइज, फळ फ्रूट आणि लिक्विड्स जसं सांगितलं ते तसं आहार घेतलं, चांगलं फ्रेश आहार घेतलं, प्रिझर्वेटिव्हवाला नाही, एक्स्ट्रा सॉल्टवाला नाही, तर किडनी व्यवस्थित राहते. आता जे पेशंट्सला रिस्क फॅक्टर्स आहे म्हणजे डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, नाहीतर त्यांना आई-वडिलांना पण किडनीचा प्रॉब्लेम आहे, तसे पेशंट्स आणि ज्यांना डायग्नोज झालेलं आहे की त्यांना किडनीचा प्रॉब्लेम आहे, तसे पेशंट्सला सॉल्ट तो कमी घ्यायचंच आहे, पण त्याबरोबर थोडंसं प्रोटीनचं प्रमाण पण कमी घ्यायला लागेल. तुम्हाला डायबिटीज आहे तर डायबिटीजसाठी जे कंट्रोल करणारे जे आहार आहे ते महत्त्वाचं आहे. कारण की डायबिटीज जर कंट्रोल नसेल तर किडनीचा आजार पण कंट्रोल करू शकत नाही. तुम्हाला ब्लड प्रेशर आहे तर मीठ पण कमीच घ्यायचं आहे, कारण की मीठ कमी घेतलं तरच किडनीचा आजार पण कंट्रोलमध्ये राहणार आहे. तर हा सगळं महत्त्वाचं आहार आहे जे आपण घेऊ शकतो. येस डॉक्टर, पूर्वी असं होतं ना की लोक औषधं फारच कमी खायचे, पण हल्ली सहजपणे लोक पेनकिलर खातात. खास करून डोकं दुखायला लागलं, ताप आलेला आहे, ॲसिडिटी झाली आहे, सहजपणे एखादी टॅबलेट आपण घेतो आणि तात्पुरतं बरं वाटतं. मात्र त्याचा किडनीवरती काही इफेक्ट होतो का? ऑब्व्हियसली नक्की होतं आणि हे खूप पॉप्युलर पण आहे. आणि असं आपण रुटीनली काय करतात, आमची तुम्ही इंस्टाग्राम हँडल पण फॉलो केलं पाहिजे. आम्ही याचा बाबतीत ऑलरेडी इन्फॉर्मेशन पण टाकली आहे. ऑल थिंग्स किडनी म्हणून हँडल आहे. परंतु जर आपण औषधांचं मी तुम्हाला कारण सांगत होतो की किडनीचा आजार कशामुळे होतो. वन ऑफ द कॉमनेस्ट कॉजेस इज मेडिसिन्स. ओव्हर द काउंटर मेडिसिन्स जे असतात ते आपण पोटामध्ये दुखलं किंवा कमरेत दुखलं तर आपण केमिस्टला जाऊन म्हणतात की मला काहीतरी दुखण्यासाठी औषध दे. तर आयबुप्रोफेन, डायक्लोफेनॅक असं सारखं पेनकिलर्स जे असतात ते खूप प्रमाणात आपण घेत राहणार आणि आपल्या पेनच्या सिम्पटम्सला आपण इग्नोर करत राहणार, तर त्या औषधांमुळे किडनीवरती परिणाम होतो. आणि एस्पेशली जर तुम्हाला डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, तर तुम्ही काहीतरी औषधवरती असणार. ह्या औषधांबरोबर जर तुम्ही ह्या स्ट्रॉंग पेनकिलर्स घेतलं तर ह्या 3 कॉम्बिनेशनचा किडनीवरती एक ट्रिपल व्हॅमी होऊन एक मोठा घाव पडतो आणि किडनीचे जे फिल्टर असतात ते त्याचं नुकसान होतं. फक्त पेनकिलर्स नाही, असं दुसरे पण खूप औषधात खूप अँटीबायोटिक्स असतात ज्याच्यामुळे किडनीवरती असर पडू शकतो. हर्बल रेमेडीज, अनलेबल्ड हर्बल रेमेडीज म्हणजे तुम्ही
आयुर्वेदाचं मी सांगत नाही, आयुर्वेदिक डॉक्टर्स छान प्रॅक्टिस करतात, पण असं क्वॅक्स पण असतात जे खरोखर आयुर्वेदाचे डॉक्टर नाही असतात, पण ते क्लेम करतात की मी आयुर्वेदिक औषध देतो. आणि असं हर्बल रेमेडीज, अनलेबल्ड मेडिसिन्समध्ये मिलावट असतो आणि ज्याच्यात पेनकिलर असतात, स्टिरॉइड असतात, याच्यामुळे पण किडनीवरती असर पडतो. तात्पुरतं बरं वाटतं, मात्र दुर्गमी परिणाम किडनीवरती होतो. ऍब्सोल्युटली. आणि अजून एक इम्पॉर्टंट कॉज आहे फेअरनेस क्रीम्स. तर खूप अनलेबल्ड फेअरनेस क्रीम्समध्ये हो, हे खूपच इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यात मर्क्युरी असते. मर्क्युरीचं काम असतो स्किन लाईटनिंग करणं, पण हा मर्क्युरीचा असर तुमच्या फिल्टरवरती पडतो, प्रोटीन लिकेज सारखा आजार होतात आणि किडनीचा फिल्टर्स डॅमेज होतात. तर हे सगळं माहिती लोकांना नाही असते आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं थोडं काळजी घेतलं पाहिजे. मेडिसिन्स हे फक्त डॉक्टरला विचारून घेतलं पाहिजे. आणि जर पेन पण तुम्ही दाबायचा प्रयत्न केलं तर पेन हा कुदरतचं दिलेला एक सिग्नल आहे की तुमच्या शरीरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर दाबणं हा एक उपाय नाही आहे. पेनचं कारण काय आहे ते शोधून त्याचं निवारण केलं तर तुम्हाला पेनचं पण मुक्ती भेटणार आणि किडनी पण तुमची वाचून राहणार. आपण फेमसली असं म्हणतात की आहे ना, भारतात डॉक्टरांची कमी नाहीये, क्वालिफाईड डॉक्टरांची कमी आहे. बाकी जर आणखी कोणाचा आजार असेल तर सगळे डॉक्टरच आहे. गुगलकडे पण माहिती भेटते, नाहीतर आता सोशल मीडियाकडनं पण माहिती भेटते आणि त्यामुळे लोकांना आहे ना मिसइन्फॉर्मेशन भेटते आणि त्यामुळे प्रॉब्लेम आहे. तर कुठली पण औषधी जर विदाऊट प्रिस्क्रिप्शन के फक्त फार्मासिस्टकडे घेऊन घेतली आणि आपल्याला त्याच्या इफेक्ट आणि साईड इफेक्ट नाही माहिती आहे तर ते नुकसान करू शकते आणि किडनीला नक्की नुकसान करू शकते. माहिती कुठून पण मिळू शकते, मात्र शरीर हे काही प्रयोगशाळा नाहीये, तर त्याच्यावरती प्रयोग करू नका, नाहीतर मग नुकसान करून घेतो आपण. मला प्रश्न पुढचा हा विचारायचा की भारतामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा आता मधुमेह आणि स्थूलतेचे पेशंट्स खूप जास्त वाढायला लागलेले आहेत. याचा सुद्धा परिणाम किडनीवरती होतो, म्हणजे किडनीची क्षती होऊ शकते मधुमेह किंवा स्थूलतेमुळे? हा, डेफिनेटली. जसे डॉक्टर आकाश म्हणत होते, इंडिया हा डायबिटीसचा कॅपिटल आहे, मधुमेहाचा कॅपिटल आहे. म्हणजे पूर्ण जगात भारतमध्ये डायबिटीसचे पेशंट सर्वात जास्त आहे आणि डायबिटीजमुळे किडनीवर परिणाम पण होतो. जेव्हा आपण बॉडीमध्ये अतिशय जास्त शुगर आहे, म्हणजे डायबिटीस कंट्रोलमध्ये नाही आहे, तर हा सगळी शुगर जे आहे ते शुगर किडनीमध्ये बसून जाते, त्याचा असर करते. फक्त किडनी नाही, ते डोळ्यांवर, नर्व्हवर, नसांवर, आपली जी रक्तवाहिनी आहे त्याच्यावर, सगळ्यावर असर करते. आणि जेव्हा हा शुगरची असर जास्त झाली तर किडनी पण खराब करून टाकते. आपले किडनीमध्ये अमूल्य फिल्टर्स आहे, ते फिल्टर्स खराब करून टाकते आणि फिल्टर्स खराब करून टाकते. त्यामुळे प्रोटीन जे बॉडीमध्ये राहिलं पाहिजे ते लघवीमधनं बाहेर निघते आणि निघून ते अजून किडनीला खराब करते. आणि जसं डायबिटीसचा आजार वाढलं की अनकंट्रोल्ड शुगर राहणार आहे, तर हा लवकरात लवकर किडनीला पूर्णपणे खराब करून टाकणार आहे. म्हणून ज्यांना डायबिटीज आहे तसंच ब्लड प्रेशर, जर ब्लड प्रेशरमध्ये मीठ आपण प्रमाणात नाही घेतलं, कमी नाही घेतलं, तर ब्लड प्रेशर वाढून पण किडनीला खराब करते. आम्ही काही वेळा असं म्हणतात की अंडा पहिले आया की मुर्गी पहिली आई. किडनीनी ब्लड प्रेशर केलं की ब्लड प्रेशरनी किडनीचा आजार केलं. ते सायकल ब्रेक करायला खूप कठीण आहे, पण ते ब्रेक जर करायचं असेल तर तेच सॉल्ट रिस्ट्रिक्शन, तेच एक मार्ग आहे जेव्हा आपण दोघांना कंट्रोल करू शकता. पण डायबिटीज आणि ब्लड प्रेशर नक्की किडनीला तकलीफ देते. हा सगळ्या जीवनशैलीचाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही उच्च रक्तदाब, स्थूलता, तुम्ही डायबिटीस, मधुमेह भेटलं तर हा सगळं वेस्टर्नायझेशन ऑफ कल्चर आणि डाएटचं मुळे सगळं चाललेलं आहे. विथ प्रोग्रेस आमचं सगळं काम आपण एक्झर्शन आणि बॉडीचा एनर्जी स्पेंड करत नाही, फक्त घेत चाललो आहे. ठीक आहे, टाईम नाही असल्यामुळे रेडीमेड फूड, पॅकेज फूड्स घेऊन आपण हे सगळं दिवस काढतात आणि त्याचा परिणाम आता नाही होणार, पुढे जाऊन तुम्हाला होणार. आणि त्याच्यामुळे वजन वाढतो, शुगर वाढणार, बीपी वाढणार आणि ह्याचा अल्टिमेटली परिणाम तुमचा अवयवांवर होणार, किडनीवरती होणार, हृदयावरती होणार. तर हे खूपच इम्पॉर्टंट आहे. मगाशी तुम्ही उल्लेख केला रुटीन चेकअपबद्दल. जसं जसं वय वाढतं तसं किडनीच्या कामावरती काही परिणाम होतो का? आणि त्यासाठी काही मापदंड माहिती होण्यासाठी काही किडनीचे चेकअप असतात की ज्यामुळे आपल्याला कळू शकतं की आपली किडनी किती काम करते, किती प्रमाणात काम करते आणि कशी काळजी घ्यायला पाहिजे? ॲब्सोल्युटली. तर बघा, एजिंगच्या बरोबर सगळ्याच ऑर्गन्समध्ये, अवयवांमध्ये प्रॉब्लेम येणार. तर ते मलाही होणार, तुम्हालाही होणार, कोणालाही होणार. असं म्हटलं जातं की 40 वर्षानंतर प्रत्येक वर्ष 1% फिल्टर आपले कमी काम करतात. तर हे माझ्यामध्ये
पण होणार, पेशंटमध्ये पण होणार. परंतु म्हणूनच जेव्हा वय खूप जास्त असतो तेव्हा आपण ह्या सगळ्या आजारांचं लवकर आपण जर डायग्नोसिस केलं ब्लड प्रेशरचा किंवा डायबिटीसचा, तर आपण लवकर त्यांचं कंट्रोल केलं तर ते स्लोली एजिंग किडनी किंवा शरीरचा आपण छान प्रमाणे काळजी घेऊ शकणार. आणि ह्याचाच जर आपण रुटीन हेल्थ चेकअपचं म्हटलं तुम्ही तर क्रिएटिनिन, EGFR आणि युरिन टेस्ट हा एक बेसिक टेस्ट असतो जे किडनीचा हेल्थसाठी आपण चेकअप करू शकतात वर्षात 2 वर्षात एकदा. ज्या लोकांना काहीच आजार नाही असणार त्यांना, ज्या लोकांना ऑलरेडी शुगर किंवा ब्लड प्रेशर आहे, या लोकांनी 6-6 महिन्याने किंवा 12-12 महिन्याने कमीत कमी एक क्रिएटिनिन, EGFR, युरिन रुटीन आणि ह्याचं चेक केलं पाहिजे की ह्याच्यात काय प्रॉब्लेम आलाय की नाही. दुसऱ्या लोकांमध्ये ज्यांचा हा चेक केलं पाहिजे, ज्यांना परत किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असतो, ज्यांना प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशर किंवा शुगर आलेली होती, त्यांना पुढे जाऊन किडनीचा प्रॉब्लेम होऊ शकतो, तर यांना हे रुटीन हेल्थ चेकअप केलं पाहिजे. कारण की लवकर स्टेजमध्ये, अर्ली स्टेजेसमध्ये जर आपण प्रॉब्लेमला पकडलं तर तुम्ही त्याचं प्रोग्रेस थांबवू शकतात आणि शैलीमध्ये चेंजेस करून तुम्ही लॉन्जिव्हिटी ऑफ किडनी लाईफ आणि लॉन्जिव्हिटी ऑफ ह्युमन लाईफ वाढवू शकतात. ठीक आहे. किडनीचा आजार जे आहे ते ट्रीटेबल नाहीये, ते कंट्रोलेबल आहे. म्हणून हा जितकं लवकर पकडलं आणि जितकं लवकर कंट्रोल केलं, जितकं आपण लाईफस्टाईलला चेंज केलं, तेवढं आपण थांबू शकतात. आणि किडनीचा जो आजार आहे त्याला म्हणजे ते प्रोग्रेस नाही होऊ देणार आहे. म्हणजे ह्याच्यात जर आपण प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर जर म्हणू शकतात, तो किडनीचा आजार आहे. तुम्ही म्हणालात की किडनीचा आजार हा टप्प्याटप्प्याने वाढतो, मग तो टप्पा कसा ओळखायचा, त्यासाठी काही मापदंड आहेत का, आणि तो कोणत्या टप्प्यावरती ओळखला गेला तर लवकर उपचार होऊ शकतो? जशी डॉक्टर आकाशनी सांगितलं की भरपूर टेस्ट आहे, त्याच्यात क्रिएटिनिन आणि EGFR हा सगळे महत्त्वाचे टेस्ट आहे. नॉर्मली ज्या लोकांना रिस्क फॅक्टर्स आहे, ज्या लोकांना ऑलरेडी किडनीचा आजार आपण ओळखला आहे, ते पेशंट्सले 3-3 महिन्यांनी आपण जर टेस्ट केलं आणि ते क्रिएटिनचा रिपोर्ट, आता EGFR म्हणून रिपोर्ट जर हा फॉलो केलं तर आपण बघू शकतात त्यांचा प्रोग्रेस बरोबर फॉलो होत आहे नाही होत आहे, मेडिसिन्स ॲक्ट करत आहे नाही करत आहे, पेशंट रिस्क म्हणजे पेशंट बरोबर त्यांनी चेंजेस केला आहे की नाही केला आहे. आणि ह्याला वेळेवर ओळखलं आणि तशी आम्ही शीक देतात, आम्ही तसे मेडिसिन्स चेंजेस करतात, आम्ही जशी ॲडवाईस देतात ते फॉलो करून आपण हा किडनीचा आजार थांबवू शकतो. आपण टप्प्यांचं जर चर्चा केली तर किडनीचा आजार ट्रीटमेंटमध्ये मदत करण्यासाठी असं स्टेजेस बनवलेले आहेत क्रॉनिक किडनी डिझीजचे. स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4, स्टेज 5 असे 5 स्टेजेस बनवलेले आहेत. तर आपण ह्या रिपोर्ट्समध्ये जे तुम्ही सांगितलं त्याच्यात EGFR म्हणून जो रिपोर्ट असतो त्या व्हॅल्यूजच्या बेसिसवरती आपण पेशंट्सला ह्या टप्प्यांमध्ये कॅटेगराईज करू शकतात. तर स्टेज 1 म्हणजे EGFR मोर दॅन 90, म्हणजे किडनी नॉर्मल आहे पण काहीतरी दुसरा प्रॉब्लेम आहे, युरिनमध्ये प्रोटीन आहे किंवा युरिनमध्ये रक्त आहे, तर तो स्टेज 1 असतो. तिकडे फक्त सतर्कता म्हणजे ऑब्झर्वेशन अँड विजिलन्स हे ठेवायचं असतं की हा पुढे प्रोग्रेस होत आहे की नाही. स्टेज 2 म्हणजे थोडा GFR कमी झालं पण 60पेक्षा जास्त आहे, इकडे पण इतकं जास्त प्रोग्रेसचे चान्सेस नाही आहे, पण जर तुम्हाला शुगर ब्लड प्रेशर आहे तर काळजी घेतली पाहिजे. स्टेज 3 म्हणजे ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड किडनी प्रॉब्लेम आहे, तुमचा GFR 30 ते 60चा मध्ये आहे, तर ह्या स्टेजेसमध्ये किडनीला प्रोटेक्ट करणारी काहीतरी औषध सुरू केली जाते. औषधांचं नाव घेणं काय अर्थ नाही आहे कारण की डॉक्टरचं ॲडवाईसनेच घेतलं पाहिजे. तर तो स्टेज 3 असतो. स्टेज 4 मीन्स यू आर नियरिंग, म्हणजे किडनीचा फेलियरचा जवळ तुम्ही चाललेला आहेत, तर तिकडे तुम्हाला फ्युचरची तयारी, वॅक्सिनेशन्स, टीके, डायलिसिस जर म्हटलं तर फिस्चुला किंवा ट्रान्सप्लांटची चर्चा केली पाहिजे. आणि स्टेज 5 जेव्हा GFR 15पेक्षा कमी असतो दॅट इज एंड स्टेज किडनी डिझीज. तिकडे जेव्हा जर चिन्ह वगैरे काय सुरू झालं, लक्षण सुरू झालं, तर तिकडे आपल्याला किडनी रिप्लेसमेंट म्हणजे डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांटची चर्चा केली पाहिजे. म्हणजे ह्या टप्प्यांमध्ये जर आपण पेशंटला कॅटेगराईज केलं तर ॲज अ डॉक्टर आम्हाला माहिती पडतं की काय ट्रीटमेंट मोडॅलिटी आपल्याला अडॉप्ट केली पाहिजे. किडनी ट्रान्सप्लांट केली जाते स्टेज 5ला, त्याचा सक्सेस रेशो किती आहे नेमका? कारण बऱ्याच जणांना असं वाटतं किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे आता खूप एक लास्ट स्टेजला आपण गेलेलो आहोत. सो बघा, किडनी डिझीजचा अर्थ खूप लोकांनी मनामध्ये असं बनवून ठेवलं आहे की डेथ सेंटेन्स आहे, असं नाही आहे. किडनीचा पेशंट 40-50 वर्ष काढू शकतो. ठीक आहे. तर जेव्हा किडनीचा काम करायची क्षमता कमी झाली आणि स्टेज 5 वरती आपण आलो आहे तेव्हा आपल्याकडे
शरीरमधला कचरा काढण्यासाठी ऑप्शन असतात, ज्याला आपण म्हणतात किडनी रिप्लेसमेंट ऑप्शन. तर ह्याच्यात सगळ्यात बेस्ट ऑप्शन किडनी ट्रान्सप्लांट असतो, कारण की ट्रान्सप्लांटमध्ये तुम्हाला एक किडनी एक्स्ट्रा तुमच्या शरीरमध्ये फिट केली जाते, जो तुमच्या शरीरचं पूर्ण काम करू शकतो कचरा काढण्याचं. आणि काही औषध चालू राहतात आजीवन, परंतु तुमचा क्वालिटी ऑफ लाईफ ॲज गुड ॲज नॉर्मल माणसासारखा असतो. तर काही तुम्हाला काळजी घेतली पाहिजे की इन्फेक्शन नाही झालं पाहिजे, साफसफाई ठेवली पाहिजे. पण असं म्हटलं गेलं आहे की बघितलं पण गेलं आहे स्टडीजमध्ये की 90% जास्त सक्सेस रेट आहे फर्स्ट इयरमध्ये, आणि 15-20 वर्ष माणूस काढू शकतो छान प्रमाणे. त्याचा नंतर पण काही लोकांनी 30-35 वर्ष पण काढले आहेत ट्रान्सप्लांटवरती. आणि ज्या माणसाचं ट्रान्सप्लांट झालेलं आहे तुम्हाला ओळखता पण नाही येणार. खूप सेलिब्रिटीज पण होते ज्यांचं ट्रान्सप्लांट झालेलं आहे, ती तुम्हाला ओळखायला पण नाही होणार. राणा दुक्कपट्टी म्हणून एक फेमस ॲक्टर आहे, ही इज अ किडनी ट्रान्सप्लांट रेसिपियंट. आपण इंटरनॅशनल तुम्ही फिगर्स बघितलं तर सेलेना गोमेज पॉपस्टार आहे, शी इज ऑल्सो अ किडनी ट्रान्सप्लांट रेसिपियंट, तिचे पण ट्रान्सप्लांट झालेलं आहे. सारा हायलंड म्हणून मॉडर्न फॅमिलीची एक ॲक्ट्रेस आहे, तुम्ही बघितलं तर शी सो यंग. तुम्हाला बघून हे समजणार पण नाही की हा पेशंट पण आहे की नाही. तर ट्रान्सप्लांट केलेला माणूस एकदम नॉर्मल सारखं दिसतो. सुरुवातीचा 6-8 महिन्यामध्ये थोडं काळजी घेतली जाते, त्याचा नंतर जीवन एकदम नॉर्मल सारखं होऊ शकतो. फक्त काय औषध आजीवन चालू ठेवायला असतं. ठीक आहे सर, किडनी स्टोन हा एक प्रॉब्लेम बऱ्याच जणांमध्ये सर्रासपणे दिसून येतो. तर किडनी स्टोन नेमकं कशामुळे होतं, त्यावरती काय उपचार करता येतात? असं आहे की काही लोकांमध्ये जे किडनी चा आजार आहे, म्हणजे किडनीची अशी प्रकृतीच आहे की ते स्टोन बनवणार, हा काही वेळा जेनेटिक असतो. म्हणजे फॅमिलीमध्ये सगळ्यांना स्टोनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण जे लोक समजत नाही आहे की जर आपण पाणी कमी पिलं आणि मीठ खूप जास्त खाल्लं तर स्टोन जास्त होऊ शकते. म्हणजे तुम्हाला जेनेटिक टेंडन्सी होऊ शकतो, पण स्टोन तुम्हाला जर नाही पाहिजे तर पाणी भरपूर प्यायचं आहे, मीठ कमीच कमी घ्यायचं आहे. जर हा 2 गोष्ट नियमितपणे केली तर स्टोन आपण टाळू शकतात. निश्चित. सर, कार्यक्रमाची वेळ संपत आलेली, त्यामुळे मला एक थोडक्यामध्ये महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. खरं तर डायलिसिसबद्दल आपण खूप जण ऐकतो. डायलिसिस म्हणजे नेमकं काय, ते कशा प्रकारे केलं जातं? जर घरी कोणी काम करायला नाही आलं तर तुम्ही आणखी काय व्यवस्था करणार की नाही? तर जर तुमची किडनी काम नाही करत असेल तर आपल्याला वेगळी व्यवस्था करायची आहे, म्हणजे बाहेरची किडनी, ते डायलिसिस. जशी तुमची किडनी रक्त साफ करते, कचरा काढते, तसंच आपण डायलिसिस मशीन थ्रू आपण रक्त फिल्टरमधनं साफ करतो आणि परत पेशंटची बॉडीमध्ये टाकून देतात. काही लोकांना असं वाटतं डायलिसिसमध्ये खूप पेन होणार आहे, डायलिसिसमध्ये खूप तकलीफ होणार आहे. तर अजिबात नाही होत. आपण फक्त 2 निडल लावतात, एक निडलमधनं फिल्टरमधनं ब्लड येते आणि त्यानंतर फिल्टरमध्ये साफ होऊन परत बॉडीमध्ये येते. इनफॅक्ट बरेच लोक नॉर्मल लाईफ आफ्टर डायलिसिस ते एक्सपिरियन्स करतात. काही आमचे पेशंट्स हायकिंग करतात, काही आमचे पेशंट्स रेग्युलरली जॉबला जातात. तर तसं आहे. इनफॅक्ट माझ्याकडे एक अशी पेशंट होती जे 9th स्टँडर्डपासून डायलिसिसवर होती. आता ते BCom ग्रॅज्युएट झाली आहे आणि स्वतःचा बेकरीचा बिझनेस सुरू केला आहे. म्हणजे असं आहे, तो नॉर्मल लाईफ इज पॉसिबल आफ्टर डायलिसिस. तेच लोकांना समजत नाही आणि त्यामुळेच सगळे घाबरतात. माझी स्वतःची आई डायलिसिसवर होती, ती गाडी चालवून जायची, स्वतःच डायलिसिस करून परत यायची. नो हँडिकॅप, नो डिपेंडन्स. तर पॉझिटिव्हिटीने जर आपण ह्याला अप्रोच केलं आणि ह्याला एक डेथ सेंटेन्स नाही समजलं तुम्ही, तर तुम्ही हा जीवन खूप लांब प्रमाणे आणि छान प्रमाणे जगू शकतात. आठवड्यात 168 तास असतात. जर तुम्ही आठवड्यात 3दा डायलिसिस केलं तर 12 तास गेले. बाकीचे 156 तास तुम्ही काय केलं त्याच्यावरती तुमचं जीवन अवलंबून आहे. डोंट डिफाईन युअर लाईफ बाय डायलिसिस. तर तसं असतो. ठीक आहे. खूप सुंदर माहिती सांगितली सर तुम्ही दोघांनी सुद्धा, आणि या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात याबद्दल खूप खूप धन्यवाद.